हेची भवरोगाचे औषध जन्म जला तुटे व्याध अनिक काही नवे वाद करील वध षडवर्गा हेची भवरोगाचे औषध जन्म जरा तुटे व्याध अनिक काही नवे बाध करील वध षडवर्गा सावळे रूप ल्यावी डोळा 7 18 मेळा बदलला गोने दिखळा नाम मंत्र माळा विष्णू सहस्त्र सावळे रूप ल्यावी डोळा 7 18 मेळा पदरला गुणे दिखळा नाम मंत्र माळा विष्णू सहस्त्र हेची भवरोगाचे औषध जन्म जरा तुटी व्याध अनिक काही नवी बाध करील वध षडवर्गा हेची भवरोगाचे औषध जन्म जरा तुटी व्याध अनिक काही नवी बाध करील वध षडवर्गा भोजनान द्यावे आन जेने चुके अनुपान तरी घेतल्याचा गुण होईल गान सत्य भाव भोजनान द्यावे अन जेने चुके अनुपान तरीच घेतल्याचा गुण होईल गान सत्य भाव याची भवरोगाचे औषध जन्म जरा तुटी व्याध अनिक काही नवी वाद करील वध षडवर्गा नये निघो आपुलिया घरा बाहेर लागो नये वारा बहु बोलने ते सारा संग दुसरा वर जावा नये निघो आपुलिया घरा बाहेर लागो नये वारा बहु बोलने ते सारा संग दुसरा वर जावा हेची भवरोगाचे औषध जन्म जरा तुटी व्याध अनिक काही नवी बाध करील वध षडवर्गा पाचिते एक द्यावे वरी नवनीताची होईल परी होईल घुसळिले तिनी वारी सार भितरी नाही तया सार भितरी नाही तया पाशी ते एक द्यावे वरी नवनीताची होईल परी होईल घुसळिली तिनी वारी
सार भितरी नाही तया ह्याची भवरोगाचे औषध जन्म जरा तुटी व्याध अनेक काही नवे बाध करील वध षडवर्गा नाही अनुतापी पांगरे दिशा स्वेदन गोदे अवघी आशा होईल आधी होतासी तैसा तुका मने दशा भोगी वैराग्य नाहे अनुतापी पांगरे दिशा स्वेद निगोदे अवघी आशा होशील आधी होतासी तैसा तुका मने दशा भोगी वैराग्य हेची भवरोगाचे औषध जन्म जरा तुठी व्याध अनिक काही नवे बाध करील वध षडवर्गा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करत एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्रम तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी सजयती सिंदूर वदनो दैवोयत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीवतम सरसी नाशयति विघ्नम या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या सीत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति देवे सदा वंदित समपतु सरस्वती भगवती निशीस जाड्यपहं मुकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यत कृपातमा वंदे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माती असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणम ओम शांतकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहर सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोतवक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन
जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकाक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितम्। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो मनसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्यं। माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रणान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं प्रजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकाक्षरं पुंसां महापातकनाशनं पांडुरंग हरी वासुदेव हरी दिवाजीच नाव घ्यावं पाटीच्या प्रहरी। रामकृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी दिवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधर श्री गंगाधर हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई 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 नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम।
एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाल गोपाल गोपाल, गोपाल गोपाल गोपाल, देवकी नंदन गोपाला, श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाल गोपाल गोपाल, गोपाल गोपाल गोपाल, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरी वाह, मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरी वाह, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा, रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीत भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी, रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीत भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी, रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीत भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, नारायण विद पारायण, लक्ष्मी नारायण सत्यनारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण।
विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः। मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समगत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी 275 ते 300 सांख्य योग। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जय मनोनी बुद्धि योगु सधरु तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी आहेरू फळ हेतुचा जे बुद्धी योगा योजिले येची पारंगत जाहले इही उभय बंदी सांडिले पाप पुण्य ते कर्मी तरी वर्तती परी कर्म फळा ना तळती आणि आता याती लोपती अर्जुना तयाय
मग निरामय भरित पावती पदाच्युत हे बुद्धी योग युक्त धनुर्धरा तू ऐसा तय होशी जय मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल्या मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान येणे निचाडे होईल मन आपेसे तुझे तेथ अनेक काही जाणावे तो मागिला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशेल इंद्रियाची संगती जिये पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जय बुद्धी होय निश्चळ तय पावसी तू सकळ योग स्थिती तेथ अर्जुन मने देवा हाची अभिप्राय आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी मग अच्युत मने सुखे जे किरीटी तुझ निखे ते पुष्पा उन्मिखे मनाचे या बोला पार्थे मनतिले सांग पा श्रीकृष्णाते काय म्हणते स्थित प्रज्ञाते ओळखो केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैशिया चिन्ही जाणीजे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवन स्थिती असे कैशे निरूपी विलसे देवा सांगावे हे ऐशे लक्ष्मीपती तब परब्रह्म अवतरणू जो षडगुणा अधिकरणू तो काय तेत नारायणू बोल तू असे मने अर्जुना पर्यशी जो हा बिलाशू प्रौढ मानसी तो अंतराय सो सुखेशी करी तू असे जो सर्वदा नित्य तृप्तू अंतकरण भरी तू परी विषया माझी पती तू जेने संगे कीजे तो कामू सर्वता जाये जयाचे आत्म तोसी मन राहे तोची स्थित प्रज्ञ होये पुरुष जाणे तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थित प्रज्ञ होये पुरुष जाणे नाना दुःखी प्राप्ती जयाची उद्वी गुणाही चित्ती आणि सुखाची आरती अडपाहिजे ना अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही आणि भयातिने कही परिपूर्ण तो ऐसा जो निर्वधी तो जाणे पास्थिर बुद्धी जो निरसुनी उपाधी भेद रही तू जो सर्वत्र सदा सरीसा परिपूर्ण चंद्रू का जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी नवने ऐसी अविच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे
गोमटे काही पावे, तरी संतोषे तेने नाभी भवे. जो ओखट्यानी नागवे विषादासी, ऐसा हरिक शोक रहित. जो आत्मबोध भरित, तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. ऐसा हरिक शोक रहित, जो आत्मबोध भरित, तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण अध्याय 28. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 28 आणि भाग 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. श्री राम अनन्य भक्त सीता, अनन्य भक्ती हनुमंता, दोहीची ऐकावया कथा. श्री रघुनाथा आल्हाद, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची आम, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी. रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसी देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटकानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझा, जना सवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. तेवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले. म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 28व्या अध्यायाच्या 6व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, कथेच अनुसंधान देव आणि भक्त कसा असावा, देव आणि भक्त कसा असतो, कथेमध्ये काय असतं. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. कथेमध्ये देव असतो, देवाचा लाडका भक्त असतो आणि भगवंताच्या नामचिंतनाचा पसारा असतो. अशी कथा असली पाहिजे की ज्या कथेमध्ये जो कथा स्वतःला भक्त म्हणून घेणारे करत असतात, तिथं देव असतो का? त्या कथेमध्ये भगवंताचं नाम असतं की स्वतःचा मोठेपणा असतो?
आणि स्वतःला भक्त म्हणून घेणारे ते भक्त असतात का? भक्ताच्या व्याख्या स्वतःला भक्त म्हणून घेणाऱ्या साधकाला माहिती असाव्यात. म्हणूनच नात्रयनी चालू ओवीचं अनुसंधान सांगायला सुरुवात केली. अनन्य भक्त सीता. सीता ही एक भक्त आहे आणि ती अगदी तन मन धन अर्पण करून भक्ती करते. आपलं सर्वस्व अर्पण करून भक्ती करते. पण जगामध्ये आता सध्या तरी अनेक देव आहेत हो. विविध ठिकाणी विविध मंदिर आहेत, विविध संप्रदाय आहेत, हजारो मठ आहेत. प्रत्येकाचा फड वेगळा, प्रत्येकाचा संप्रदाय वेगळा. ह्या अशा भक्तांची भक्ती होते का? हे मी का सांगतोय तर चालू ओवीचं अनुसंधान आहे. श्रीराम अनन्य भक्त सीता. सीता ही अनन्य भक्त आहे, पण कुणाची आहे? श्रीरामाची अनन्य भक्त आहे. म्हणून संत मंडळी म्हणतात, अगोदर तुम्ही परमार्थात या. परमार्थात आला की थोडीशी भक्ती करायला सुरुवात करा. मग श्रवण भक्ती सुरुवातीला असेल, कीर्तन काही लगेच येत नाही, पण श्रवण, अर्चन, वंदन, पाद सेवन, विष्णू नामस्मरण, दास्य, सख्य, ह्या भक्त्या जेवढ्या जमतात तेवढ्या कराव्या. आणि आपण एका देवाची निवड करावी की आपण कोणत्या देवाचं भक्त व्हायचं. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. एरती माईक दुःखाची जनिती नाही, आधी अंती अवसान. आपला देव असा असला पाहिजे की परत आपल्याला कोणाचं पाय धरायला लागले नाही पाहिजे. आपण अशा देवाची भक्ती केली पाहिजे की परत कोणत्या देवाला हांजी हांजी करावं लागलं नाही पाहिजे. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते केते. जी भूतासारखे देव आहेत, घाणेरडे आहेत, त्यांची का पूजा करायची? शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते केते. आपुल्या पोटासी मागते. रडत रडत मागतात, रडते आपल्या पोटासी मागते. सीते अवदान. जी आपल्या पोटाला काहीतरी मागतात असं कोणीतरी त्या देवाबद्दल सांगतं, त्या देवाची सीता माता भक्ती करत नाही. मग सीता माता कोणाची भक्ती करतात? तर एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही. आता एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. आम्ही एक देव करून घेतलेला आहे, तो देव म्हणजे भगवान परमात्मा, श्री विष्णूचा अवतार असणारा कोणताही देव आम्हाला चालतो. आम्ही वैष्णव आहोत, हरिदास आहोत, हरिभक्त आहोत, रामभक्त आहोत. आणि सीता माऊलीनं अशी अनन्य भक्ती श्रीरामाची केलेली आहे.
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती आमा विठ्ठल जीवन टाळ चिपुळिया धन विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल अवघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल विठ्ठल सखा विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा भक्तमुखी विठ्ठल 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 येणे छंदे ब्रह्मानंदे गरजावे वाहे टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नांची विठ्ठल आदी अवसानी विठ्ठल मनी स्मरावा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोशे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही दोन्ही हात ठेवणी कठी खुबा भिवरेच्या तठी कष्टलासीसाठी भक्त काजे विठ्ठला असा भगवान परमात्मा जो आपल्या भक्ताला भवसागरातून तारून नेतो असा श्री विष्णूचा अवतार असणारा जगजीवन भगवान परमात्मा त्यावेळी श्रीराम या अवतार दशेमध्ये होता आणि त्या श्रीरामाची भक्ती काया वित्त चित्त जीवित्व भगवंताला आपलं सर्वस्व अर्पण करून सीता माऊली कळत होत्या आणि अशा भक्त सीता माऊलीच्या भेटीला अशोकवनामध्ये भक्ती काय असते हे ज्यांच्याकडून शिकावं असे हनुमंतराया माऊलीच्या भेटीला आलेले आहेत आणि हनुमंतरायांनी तिथं त्या लंकेमध्ये काय पराक्रम केला सीता माऊलीच्या पुढ्यामध्ये नाममुद्रा टाकल्यानंतर माऊलीची अवस्था काय झाली हे सगळं 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 यथार्थ रामायणाचं वर्णन हनुमंतरायांनी ब्रह्मदेवाकडून एका पत्रामध्ये लिहून आणलेले आहे ते पत्र रामरायाच्या हातामध्ये दिल्यानंतर रामरायाने ते लक्ष्मणाच्या हातामध्ये देऊन लक्ष्मण दादा वाचतायत ब्रह्मपत्राचं वाचन केलंय सगळी सभा सर्वांगाचं कान करून ब्रह्मपत्राचं वाचन ऐकत आहेत आणि रामरायाला तर सीता आणि हनुमंत या दोन भक्ताची कथा ऐकायला मनामध्ये उल्हास निर्माण झालेला आहे ब्रह्मलिखिताचारता ऐकावया वडी रघुनाथा अशोकवणी वदली ते सीता ते कथा ती गोढ लक्ष्मण दादा हातामध्ये ब्रह्मपत्र घेऊन अगदी सावधानतेनं मंजुळ वाणीमध्ये वाचन करीत आहे अशोक वनामध्ये नाममुद्रिका पाहून सीता माऊली नाममुद्रिकेबरोबर कसा संवाद साधत होती त्यानंतर तिथं काय काय झालं ही जी रामायणाची अतिशय गोड कथा आहे ती कथा ऐकण्यासाठी रामरायांना आल्हाद झालेला आहे श्रीराम मुद्रा चितन
तिसी देवणी अति सन्मान घालनिया लोटांगण सीतापण पुसत. श्रीराम नाममुद्रा ही अचेतन आहे, ते माऊलीलाही माहित आहे. माऊलीनं तिला खूप मान दिला, तिचं दर्शन घेतलं, तिचा सन्मान केला, तिला लोटांगण घातलं आणि सीता माऊली त्या नाममुद्रिकेला विचारू लागली. काय विचारू लागली? ऐका म्हणतात. कैशेनी चालवले वाटा, कैशेनी उलंगले घाटा, समुद्र तरणी दुस्तर मोठा, केवी परतटा आलीस. सीता माऊली नाममुद्रिकेला म्हणते, ए नाममुद्रे, तू येताना कशी आलीस? तुला काही त्रास तर झाला नाही ना? कारण येताना मोठमोठे पर्वत, डोंगर, दर्या खोऱ्या, रानावनातून येताना, भयंकर घाट चढताना उतरताना तुला काही अडचणी तर आल्या नाहीत ना? बर, हे सगळं ओलांडून आल्यानंतर पुढं अथांग असा महासागर आहे, 400 कोसाचा समुद्र आहे. मग त्या समुद्रातून तू तर बाई अचेतन आहे, मग पलीकडच्या समुद्र तीराहून अलीकडच्या समुद्र तीराला, म्हणजे ऐल तीराहून पहिलं तीराला तू कशी आलीस? सांगितलं तर मला बरं होईल. असं श्रीराम नाममुद्रेला सीता माऊली प्रश्न करते. तुझ आणिले रघुपती किंवा निकांचे संगती, ते सांगे मज प्रती सीता सती पुसत. सीता माऊली नाममुद्रिकेला म्हणते, तू आलीस कशी? एवढा दुस्तर मार्ग असताना, खडतर प्रवास असताना, 400 कोसाचा समुद्र असताना, त्या एवढ्या अथांग पाण्यातून तू अलीकड कशी आली? तू कुणाबरोबर आलीस? खरं सांग. तुला इथं रामराया घेऊन आले का दुसऱ्या कुणाबरोबर तू आलीस? जशी कशी तू कोणाबरोबर आली असेल ते मला सांग. सत्यपतिव्रता सीता माता नाममुद्रिकेला विचारू लागल्या. राम नाम तुझवरी अटक नाही चराचरी, सुखे तरसी भवसागरी, धन्य संसारी तू राममुद्रे. या जगाच्या बाजारामध्ये, या जगाच्या पाठीवर, या त्रिभुवनामध्ये रामनामाला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि हे रामनाम, हे श्रीराममुद्रे तुझ्यावर कोरलेलं आहे, लिहिलेलं आहे. भगवंताच्या शस्त्र नामाच्या ओळीच्या ओळी तुझ्यावर अधोरेखित केलेले आहेत. या रामनामामुळं भवसागर तरून जाता येतं, मोक्ष पद मिळवता येतं, भगवान परमात्म्याची भेट होऊ शकते. ज्याच्या मुखामध्ये रामनाम आहे, ज्याच्या ध्यानामध्ये रामनाम आहे, ज्याच्या जवळ रामनामाची गुरु किल्ली आहे, त्याला कुणीही कुठेही अडचण करू शकत नाही, विघ्न आणू शकत नाही, अडथळा करू शकत नाही. अशी सीता माता त्या श्रीराम नाममुद्रिकेला बोलताना म्हणतात. म्हणून नाम हे रामनाम, नाम हे रामनाम, पवित्र नाम, तो अचेतन असणाऱ्या नाममुद्रिकेवर कोरला असल्यामुळं
त्या रामनामाच्या सामर्थ्यावर तू पलीकडून अलीकडे आली असशी. असंच घडलंय का? आणि असं जर असेल तर काय तुझा मोठेपणा वर्णन करावा, काय तुझी स्तुती करावी. सीता माऊली म्हणतात, हे श्रीराम नाम मुद्रे तू धन्य आहेस. श्रीराम मुद्रा जाशी लागे तो संसारी तरे सर्वांगे. हे तुझ पुसण्याची न लगे कृपानुरागे आलीसी. ज्यानं श्रीराम नाम अहर्निशी घ्यायचं ठरवलेलं आहे, जो नामधारक झालेला आहे. नाम जापक वेगळा, नामधारक वेगळा. आणि असा नामधारक असणारा भक्त, त्याला भगवान परमात्मा सर्वतोपरी कृपा करून आशीर्वाद देतात आणि त्या भक्ताला तारून नेतात. आणि या भगवंताच्या कृपेच्या जोरावर हे श्रीराम नाम मुद्रे तू माझ्या भेटीला आलीस का? अशी सीता माऊली श्रीराम नाम मुद्रिकेला बोलते. मी वामांगी तू दक्षिणांगिनी, आम्ही तुम्ही दोघी बहिणी. लगबगेसी मज लागोणी कृपा रागिनी आलीसी. तू कशी आहेस? तर रामरयाची कृपा तुझ्यावर झालेली आहे, त्यामुळे हे रामनाम तुझ्यावर कोरलेलं आहे. भगवंताचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. तुझ्या मस्तकावर माझ्या रामरयाचा वरदहस्त आहे. त्यामुळं तू रामरयाची, जशी आपण म्हणतो रणामध्ये रणांगण गाजवणारी महिला असते तिला रणरागिनी म्हणतात, तशी भगवंताची कृपा असणारी तू कृपा रागिनी आहेस. मी डाव्या बाजूला, तू उजव्या बाजूला. तुझं आणि माझं नातं हे भगिनी भगिनीच आहे, बहिणी बहिणीच आहे. मला वाटत होतं माझ्या माहेरचं कोण येईना, माझा राम येईना, मला सोडवायला लक्ष्मण येईना. मला चिंता लागून राहिली होती, पण तू आलीस, तू भेटलीस. माझी बहीण मला येऊन भेटल्याचा आनंद झाला. माझ्यासाठी तू तातडी केलीस. कारण भगवान परमात्मा कसं आहे, भेटी लागे जीवा लागली से आस. भगवंताची भेट आणि भक्ताची भेट व्हावी यासाठी भगवंताला आस लागलेली आहे. म्हणून वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. भगवान परमात्मा उतावेळ झालेला असतो. भक्तीची या काजा, भक्ती काजाला देव आपापलेला आहे, आसूसलेला आहे. भक्तानं केलेली भक्ती देवाला खूप आवडते, प्राणप्रिय वाटते. तो भक्त जीव की प्राण देवाला वाटतो आणि तो देवाचा निजभक्त होतो. सीता माऊली श्रीराम नाम मुद्रिकेला म्हणतात, तू माझ्यासाठी माझी सखी होऊन, माझी जीवलग होऊन मला भेटी द्यायला आलीस, लगबग केलीस, माझ्यावर कृपा केलीस. बरं झालं बाई तू आलीस. माझी कृपा तुझे पोटी, तरी सांग पागुह्य गोष्टी. मज मागे पंचवटी, रामे संकटी काय केले.
माझ्याबद्दल हे श्रीराम नाम मुद्रिके तुया अंतकरणामध्ये कळवळा होता, माया होती, माझ्यावर तुझा जीव होता, प्रेम होत, म्हणून तू माझ्यासाठी धावत आलीस. तू माझी आहे ना, सखे आहे ना, जीवलग आहे ना, संगाती नाही ना, बहीण आहे ना. मग माग काय काय घडलं? पंचवटीच्या ठिकाणाहून ज्या वेळेपासून राजा रावणानं माझं अपहरण करून मला घेऊन आला, पर्णकुटीचा आश्रम सीता विरहित झाला, शून्य अवस्था झाली. ज्या वेळेस रामरया लक्ष्मण दादा आश्रमाच्या ठिकाणी आले, मी नाही हे पाहिलं. मग सांग म्हणले गुह्य गोष्टी. रामरयानं अशा संकटामध्ये स्वतःला कसं सावरलं, नेमकं काय कार्य अवलंबलं, काय भूमिका घेतली, रामरयाचं काय झालं, कसे आहेत रामरया, सांगितलं तर बरं होईल. असा प्रश्न सीता माऊली श्रीराम नाम मुद्रिकेला करते. आता मुद्रिका जी रामनामांकित आहे ती सीता माऊलीला काय बोलते का? आणि जर बोलत नसेल तर सीता माऊली काय समजून घेतात? सीता माऊलीला काय वाटतं? झाडाच्या फांद्यामध्ये गुप्त अवस्थेत असणारे हनुमंतराया, ज्यांनी माऊलीच्या पुढ्यात श्रीराम नाम मुद्रा माऊलीच्या दर्शनासाठी कुणीतरी रामभक्त आलाय किंवा कुणीतरी माहेरहून आलंय हे कळण्यासाठी जी श्रीराम नाम मुद्रा टाकली, ती हनुमंतराया पुढे काय भूमिका घेतात? या भावार्थाची अतिशय गोड कथा आहे. रामायण अत्यंत गोड आहे आणि ते प्रसंगानुरूप आपण पुढील भागात सेवेकरता घेऊ. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती सनरो भवसागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीका व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन विभीषणादीन. पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरिदेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती सनरो भवसागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीका व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन. पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभ नारायण. जगव्यापका जनार्दना आनंद घन विनाशा. सकळ देवाधिदेवा कृपाळू आजी केशवा. महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा
गरुड ध्वजा करुणा करा शस्त्रपादा शस्त्र करा क्षीरसागरा शयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवन वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत असे विनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीत असे विनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीत असे विनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठल पांडुरंगा केशव नारायणा माधवा गोविंद विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षण वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठल पांडुरंगा भगवंता विठ्ठल जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर मामुली ज्ञानराज मामुली तुकाराम ज्ञानेश्वर मामुली ज्ञानराज मामुली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली तुकाराम माऊली माऊली अमुते गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल